कशी आहेस? छान आहे. दादा तू खरंच माझ्यावर आणि मी घेऊ घेऊ का काय खेळण्यातलंय का ते आणि किती लहान आहे नंतर दे मोठा झाला की हा अगं पण दुसऱ्यांदा घ्यायची सवय आहे ना मला. हो पण तान आहे अगं बाळ ते खूप नंतर घे हा मीता हा माझा फोन पाहिलास का ग तू? कुणाचा फोन आला होता का? मीराचा. काय म्हणाले? अश्विनीला मुलगा झालाय. अच्छा, दॅट्स ग्रेट. एवढं एक्साइट व्हायची काहीच गरज नाही. हीच एक्साइटमेंट आपल्या बाळासाठी राखून ठेवलीच तर आवडेल मला. आणि तुला ते सहज शक्य आहे. पण समोर देवळात जाऊन देवाला साखर ठेवून आले. सगळं सुखरूप पार पडलंय ना मग त्याचे आभार मानायला हवेत ना. आणि देव काय सगळीकडे सारखाच असतो. काय मालविका बाळ आवडलं? खूप गोड आहे. चला निघूया आपण. हो निघूया. इतक्यात?
नाही, दुष्यंतला शेजारी ठेवून आलो ना, कंटाळला असेल तो. आई एवढ्यात कुठे? अगं उद्या आलीस ना की खेळ मग त्याच्याशी. हां, पण आत्ता निघायला हवं आपल्याला. आणि उद्या मेवाचे लाडू करून घेऊन येते. डॉक्टरांशी बोलले मी, ते दिले तरी चालेल म्हणाले. उद्या याल ना परत? नक्की घेते. तुम्ही आहात म्हणून काही काळजी नाही आहे, निर्धास्तपणे जाता येते. अंजली, अगं माझी सून नाही आहे, मुलगीच आहे ती. आणि खरं सांगू, तिचाच नाही, आमच्या सगळ्यांचाच पुनर्जन्म झालाय. निघू. येते आता. उद्या येते का समीर? येतो. नियती माणसाबरोबर कसे खेळ खेळते बघतोयस ना अमुक. अरे माझं पहिलं मूल, ज्याची इतकी वर्ष मी वाट पाहिली, आणि तो आल्यावर त्याचं कसं स्वागत करायचं याची संपूर्ण तयारी अशी मनात करून ठेवली होती. ते मूल मी बघूही शकत नाही. ते बघण्याकरता मी दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून आहे. माझ्या मुलाचे डोळे, त्याचे नाजूक ओठ, हसणं, त्याचा स्पर्श, काहीही मला मिळू शकत नाही. शुभंकर, कराराप्रमाणे तुला कोणीही अडवू शकत नाही. अमुक कराराप्रमाणे ते मूल माझ्याकडेच असणार होतं. प्रत्यक्ष त्याच्या आईचा सुद्धा त्याच्यावर काहीही हक्क नसणार होता. काय झालं? मीच सोडला ना माझाच हक्क. यार काय ना, हे करार, कायदे या पलीकडेही पुष्कळ गोष्टी असतात. आणि काही केलं तरी हे गुंते सुटतच नाहीत यार. आई, रवन, पाहिलंस माझा नातू? आई, तुम्ही खरंच आई आहात. तुम्ही जे केलंय ना त्याला तोड नाही हो. रोहन, तुम्ही असंच म्हणाल ना की अशा गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात. पण आई, मला विचाराल ना तर माणसाने काही काही गोष्टी बोलूनच दाखवाव्यात. त्याशिवाय तुम्हाला कसं कळणार?
तुझ्यासाठी काय काय तयारी केली होती. किती खेळणी, किती कपडे, तुझी किती वाट पाहिली होती. तू आलास, पण इथे नाही, माझ्या जवळ नाही. मी कधीच नाही भेटू शकणार का रे तुला. एकदा मला बाळाला बघू तरी दे ग आशू. अगं तुला मीता, नको शुभंकर. माझं अख्खं आयुष्य मी आशा निराशेच्या हिंदोळ्यावर काढले, पण आता नाही. मीता, प्लीज असं नको बोलूस का. अगं ते सगळं मागे सरलंय आता. आता आपण आनंदी होण्याचे दिवस आलेत का. तू विसरलीस का किती आतुरतेने वाट पाहत होतो आपण दोघंही आपल्या बाळाची. 10 वर्ष अगं. काय नाही केलं आपण. सगळे उपाय करून थकले तेव्हा आपण हा मार्ग. आणि अगं तू किती केलं होतंस त्या बाळाकरता. सगळं कसं विसरतेस तू. इथं काही झालं तरी ते आपलं बाळ आहे का. आणि हे सगळं तुला कसं कळत नाही. मी वाट पाहिली आपल्या बाळाची, आणि 1-2 नाही, मी 10 वर्ष. किती वर्ष ही माया मी जपून ठेवली होती, केवळ माझ्या बाळासाठी. आणि ती सगळी माया मी आशूवर उधळली. स्वतःच्या मनावर दगड ठेवून. आणि अशीच आयुष्यभर उधळत राहिले असते. पण आता माझं बाळ जन्माला येणार आहे. ही गोष्ट माझ्यासाठी किती महत्वाची आहे हे तुला नाही कळू शकणार. हे एखाद्या बाईलाच कळू शकतं. आणि याचा अर्थ असा आहे की आता ही सगळी माझी माया माझ्या बाळासाठी. मी त्या बाळाला आपलं म्हणू शकेन कदाचित, पण ते केव्हा माझं बाळ जन्माला आल्यानंतर. त्याचं भरभरून ओसंडून कौतुक केल्यानंतर. आणि ते सुद्धा कदाचित आत्ता नाही. शुभंकर, माझ्या आणि तुझ्या सुद्धा मायेवर आपल्या बाळाचा पहिला हक्क आहे. रुपाली,
कसं वाटतंय? नवऱ्याचीच वाट बघत होते. तू आलास की किती बरं वाटतं माहितीये. हो. अशू, आज मी असं काहीतरी आणलंय जे पाहून तुला खूप आनंद होईल. काय? डोळे मीठ. सांग ना. डोळे मीठ ना. उघडू? नाही, थांब. लवकर उघडू. थांब. आता उघडू. उघड. तुझ्या आईने माझ्या आईकडे दिलेलं मंगळसूत्र. त्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत यात. तू मला हे आत्ताच्या आत्ता घालशील? अगं येडू, तुला घालण्यासाठीच आणलंय ते. अशा आपल्याला काही नको. मंत्र नको, साक्षीदार नको, सनई चौघडे नको, हार तुरे नको. हे सगळं आपल्या मनात आहे अशो, आपल्या प्रेमात आहे. बाळासाठी आणि आशेसाठी हे औषधं आणले हे त्याचं बिल. माझ्याकडे कॅश द्या.